पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते, त्यांना कोणी कोणाचे भुमरे झिजवले याचे आपण साक्षीदार आहोत, असा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना आगीशी खेळू नका असा इशाराही दिलाय। जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मला भाजपात त्यांना पाठवलं हे सांगावं असं जाहीर आवाहनही त्यांनी दिलंय। भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजय काका पाटील आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय। जयंत पाटील यांचं राजकारण अडचणीत आणणार असून त्यांनी आगीशी खेळू नये, तुमचा काळा इतिहास काढायला भाग पाडू नका असा इशाराही संजय पाटील यांनी दिलाय। आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे जयंत पाटील त्यांच्या मुलांवर डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं असं आवाहन त्यांनी दिलंय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजय काका पाटलांवर टीका करताना भाजपातील माहिती काढण्यासाठी आपणच त्यांना भाजपसोबत पाठवलं होतं असा दावा केला होता। त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा जयंत पाटलांनाही ऑफर दिली होती। अजित पवारांसोबत जावंसं का वाटलं नाही यावर ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यांनी पक्षाला बोलावलं नव्हतं। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी विश्वास टाकून अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली असताना तसं वागलं पाहिजे। ते पक्षाचे नेते होते, भूमिका घेतली, भूमिकेआधी आमच्यात चर्चाही झाल्या, काय करणं सोयीचं आहे हे ठरवून त्यांनी पावलं टाकली। त्यांचा आग्रह होता, ते बोलवत होते, विधानसभेतही त्यांनी याचा उल्लेख केला होता। मी यावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती, एकत्रीकरण झालं असतं तर आमची इच्छा पूर्ण झाली असती असा आमचा अंदाज होता।